नमस्कार मित्रांनो, आज आपण साइड बार बद्दल माहिती बघणार आहोत। बघा, साइड बार आहे, साइडला पेजच्या बाजूला एक साइड बार दिलेला आहे। बघा, याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहे, प्रॉपर्टी आहे, पेज आहे, स्टाईल आहे, त्यानंतर गॅलरी आहे, त्यानंतर नेव्हिगेशन आहे आणि स्टाईल इन्स्पेक्टर या गोष्टीबद्दल आपण माहिती बघूया। तर हा साइड बार आपल्याला रिमूव्ह कसा करायचा आणि ॲड कसा करायचा ते बघूया। तर व्ह्यूमध्ये जायचं, व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं साइड बार म्हणून आहे, त्याची शॉर्टकट कमांड आहे Ctrl+F5। Ctrl+F5 प्रेस करा किंवा साइड बारवरती क्लिक करा, त्यावेळेस हा साइड बार येतो। आता या साइड बारचं उद्दिष्ट काय आहे, वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघूया। सर्वप्रथम आता एक शब्द मी टाईप केलेला आहे, माय एम म्हणून, बरोबर आहे। हा शब्द टाईप केला, आता याची रंगरंगोटी करायची आहे, फॉर्मॅटिंग करायची, याच्यावरती वर्क करायचं आहे। मग आपण काय करतो, फॉर्मॅटिंग टूल बारमध्ये जातो आणि त्याच्याशी वर्कआउट करतो। तर आपल्याला डायरेक्ट इथे फॉर्मॅटिंग बारमध्ये न जाता इथं बाजूला जर तुम्ही क्लिक केलं प्रॉपर्टीजवरती, तर या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला जे काही तुमचं काम चालू आहे त्याची प्रॉपर्टी, त्याच्याबद्दल एडिटिंग करणे एक ऑप्शन इथं अप्लाय होतं, त्याला म्हणायचं आहे प्रॉपर्टी ऑप्शन। तर प्रॉपर्टीमध्ये गेलात बघा, आपण इथं टेक्स्ट असल्यामुळे टेक्स्टशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल झालेल्या आहेत। तुमचं फॉन्ट साईज असेल, फॉन्ट नेम असेल, बोल्ड असेल, इटॅलिक असेल, अंडरलाईन असेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला वापरता येईल त्या सर्व गोष्टी आपण इथे प्रॉपर्टीच्या सहाय्याने घेऊ शकता। इवन जर तुम्ही इथे काम करत असाल, एखाद्या शेपचं काम करत असाल, शेपवर डबल क्लिक केलं मी, ते बघा शेपशी रिलेटेड सेटिंग इथे अवेलेबल होती। शेपचा कलर कोणता हवा आहे, ग्रेडियंट हवा आहे का, त्याच्यामध्ये रंग कोणता हवा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी इथे अवेलेबल होतील बाय युजिंग द साइड बार ऑप्शन। साइड बार ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी नावाचं एक ऑप्शन आहे, त्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने तुम्ही जे काम करत आहे त्याची प्रॉपर्टी आपल्याला इथून घेता येते। आता बघूया, दुसरं एक ऑप्शन इथे दिलेलं आहे पेज म्हणून। पेज म्हणजे काय हे पहिले डिलीट करतो मी याच्यावर, तसे पेज, जसं पेजवरती क्लिक केलं की पेजशी रिलेटेड गोष्टी इथं अवेलेबल। आता पेज ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण टाईप केलेलं जे पेज आहे ते पेज आपल्याला दिसतंच, पण त्याच्या सेटिंग आपल्याला बघायच्या आहेत। तर सेटिंग कशा बघायच्या बघा, सगळ्यात प्रथम इथं फॉर्मॅट या पेजमध्ये, तर पेजची साईज, तुम्ही जे पेज टाईप केलेले आहे त्याची साईज किती असली पाहिजे, A4 असली पाहिजे, A3 असली पाहिजे, A6 असली पाहिजे। देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ पेज अवेलेबल इन दिस लिस्ट। या लिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेज आहे। आता मार्केटमध्ये गेला असेल तुम्ही, तुमच्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये, तर तुम्हाला एकाच साईजचे पेजेस तुम्हाला दिसले नसतील, अलग अलग साईजचे पेज तुम्ही बघताय। लेटर असेल, इनवलप असेल, रजिस्टरचं पेज असेल, नोटबुकचं पेज असेल, असे वेगवेगळे पेज तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। की जसं आपल्याला रेग्युलर पेज जर असेल तर त्याची साईज असते बघा A4। लेटर टाईप करायचं असेल, एखादं ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर त्यासाठी लेटर असतं, लेटरची साईज। त्यानंतर लिगल पेज असेल, मोठं असेल थोडंसं तर मोठं। जसं तुम्हाला पेज पाहिजे असेल तर मग साईज कशी डिपेंड होते, लांबी, रुंदी, त्याची उंची म्हणजे विड्थ आणि हाईट। त्याची रुंदी किती आहे 8.27 इंच आणि हाईट किती आहे 11.69 इंच। हे कशावर डिपेंड असतं, त्या पर्टिक्युलर पेजच्या फॉर्मॅटमध्ये। जर A4 निवडलं असेल तर A4ची साईज किती असेल, रुंदी त्याची 8.27 आणि हाईट किती असेल 11.1। जर आपण लेटर निवडलं असेल तर लेटरची साईज ऑटोमॅटिक घेतो 8.5211। अशा प्रकारची साईज आहे आपण इथे घेऊ शकतो। जी साईज पाहिजे असेल ती साईज आपण इथून निवडायची। तर रेग्युलर जी साईज असते बघा ती असते A4। त्यानंतर ओरिएंटेशन। आता व्हॉट इज ओरिएंटेशन? ओरिएंटेशन म्हणजे काय की आपण जे टाईप केलेली माहिती ती पेजवर आडव्या स्वरूपात पाहिजे की उभ्या स्वरूपात। आपण टाईप केलेली माहिती पेजवर आडवी आली पाहिजे किंवा उभी आली। उभी जर असेल तर त्याला प्रोटेक्ट म्हणा किंवा वर्टिकल म्हणा, वर्टिकल स्वरूपात, आणि आडवी असेल त्याला हॉरिझॉन्टल म्हणा किंवा लँडस्केप। दोन प्रकारचे पेज आहे। सपोज हे पेज आहे आता सध्या उभ्या स्वरूपात आहे बघा, याला म्हणायचं प्रोटेक्ट। आता आडवं करायचं असेल तर इथं ओरिएंटेशन मध्ये जा, इथं लँडस्केप। बघा हे पेज आडव्या स्वरूपात झाले। स्क्रोल बार आहेत, हे स्क्रोल बार असतात, हा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे आणि हा वर्टिकल स्क्रोल बार। वर्टिकल स्क्रोल बार अप डाऊन करतो आणि हॉरिझॉन्टली स्क्रोल बार लेफ्ट राईट जातो। मग लेफ्ट आणि राईटची माहिती तुम्ही इथे बघू शकता। हे झालं ओरिएंटेशन, प्रोटेक्ट आणि लँडस्केप। दोन प्रकारचं ओरिएंटेशन असतं पेजचं, प्रोटेक्ट आणि लँडस्केप। जसं मी प्रोटेक्ट आणि लँडस्केप केलं तर साईज सुद्धा काय होते, विथ आणि हाईट काय होती, कमी जास्त होत चालते। म्हणजे जी विथ आहे ती हाईटमध्ये जाते, म्हणजे हाईट आहे ती विथमध्ये येते। आणि अशा प्रकारचं तुम्ही ओरिएंटेशन येते। मार्जिन, मार्जिन म्हणजे चारही बाजून आपल्याला समज देअर आर 4 टाइप्स ऑफ मार्जिन। पेजला 4 प्रकारचे मार्जिन असतात। एक वरची मार्जिन असते त्याला टॉप मार्जिन म्हणतात, आणि खालची मार्जिन असते त्याला बॉटम मार्जिन,
राईट मार्जिन आणि लेफ्ट मार्जिन. आपल्याला पेज जर टाईप करायचं असेल तर तुम्ही सगळं असं कोपऱ्यापासून टाईप करता का? काही मार्जिन आपल्याला सोडावं लागते, समाज सोडावं लागतं, त्यानंतर आपण टाईप करतो. तर मार्जिन कुठल्या प्रकारची सोडायची ते मार्जिन आपल्याला नॅरो मार्जिन, मेटरेट इथं दिलेलं आहे. जी मार्जिन पाहिजे त्याच्यावरती क्लिक करा, तेवढी मार्जिन आपल्या पेजला येतील. हे बघा आपोआप या स्क्रोल आहे, रुलर आहे बघा, एक व्हर्जंटल रुलर आहे आणि एक व्हर्टिकल रुलर आहे. जे व्हर्जंटल रुलर आहे बरोबर जिथं मार्जिन जेवढी घेतली असेल तेवढी मार्जिन ब्लॅक थोड्या ग्रे कलरमध्ये दाखवेल, आणि जेवढ्या याच्यामध्ये टाईप करायचं आपल्याला, सपोज मी आता टाईप करायला सुरुवात करतोय तर आपण समोर टाईप होणार नाही. ADARSH आदर्श कम्प्युटर्स आहे. जसं मी आदर्श कम्प्युटर टाईप केलं त्याच्या समोर टाईप झालं नाही का? कारण की मार्जिन मी इथे काय केलेली आहे, सोडलेली आहे. हे मार्जिन जास्त सोडलेली असल्यामुळे जो व्हाईट भाग आहे त्या व्हाईट भागामध्येच तुम्हाला टाईप करायला अनुमती मिळते. त्यामुळे मार्जिन आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला कशी पाहिजे. जर नॉर्मल केली, नॅरो केली तर बरोबर तेवढी मार्जिन येते. बघा नॅरो केल्यावरती एवढी मार्जिन तुम्हाला मिळाली आहे, म्हणजे एवढ्या याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता. जो ब्लॅक भाग आहे, ग्रे भाग आहे, त्या भागामध्ये आपण टाईप करू शकत नाही. तो आपण समाज किंवा मार्जिन सोडलेले त्या ठिकाणी टाईप करता येणार नाही. त्यानंतरचं ऑप्शन येतं बघा स्टाईल. स्टाईलमध्ये म्हणजे तुम्हाला तुमचे जे पेज टाईप केले 50 पेज आहे, 100 पेज आहे, 200 पेज आहे, हे पेज टाईप केल्यानंतर त्याला नंबरिंग द्यावं लागतं. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरचं पेज, 5 नंबरचं पेज. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकला पाहिलं असेल खाली पेज नंबरिंग असते. मग ती एकच प्रकार असते का? सगळे मॅथचं बघा, इंग्लिशचं बघा, हिस्ट्रीचं बघा, त्या बुकमध्ये शेवटी बघा वेगवेगळ्या प्रकारची नंबरिंग. एकच नंबर आहे का? एकच स्टाईलमध्ये आहे का? सर्वांच्या कंसामध्ये एक असं दिलेलं आहे का? काही याचे पेज म्हणून लिहून आलेलं आहे, काही रोमन आकड्यामध्ये, काही कॉम्यामध्ये आहे, काही डॉटमध्ये आहेत, काही ABCD मध्ये आहेत. असे वेगवेगळ्या स्टाईलचे नंबरिंग तुमच्या पेजला असतात. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे नंबरिंग जर तुम्हाला घ्यायचे असल्यास तर तुम्हाला नंबरमध्ये जाऊन तुम्ही नंबरिंग घेऊ शकता. आता 1 2 3 असं दिलेले म्हणजे नंबरिंग 1 2 3 म्हणजे ABC असेल ते ABC नंबर येणार, पहिल्या पेजला येईल, दुसऱ्या पेजला B, तिसऱ्या पेजला C असं येईल, त्यानंतर D C D असं नंबरिंग येईल. त्यानंतर रोमन आकड्यात पाहिजे असेल मग रोमन तुम्हाला कसे पाहिजेत, असे कॅपिटल लेटरमध्ये, स्मॉल लेटरमध्ये, फर्स्ट सेकंड असं पाहिजे आहे का तुम्हाला, असं वेगवेगळ्या स्टाईलचे इथे नंबरिंग दिलेले. जी नंबरिंग तुम्ही देसाल ती नंबरिंग तुमच्या पेजला येते. त्यानंतर येतं महत्त्वाचा भाग, इथं तुमच्या पेजला पूर्णतः रंगरंगीत करायचा आहे, पूर्ण पेज तुमचा कलरफुल बनवायचा आहे. त्याला म्हणतात बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड या दोन गोष्टी तुम्हाला सेटमध्ये पॅटर्नमध्ये येतील. बॅकग्राऊंड म्हणजे पाठीमागचा कलर आणि फोरग्राऊंड म्हणजे त्याच्यावरती वापरलेला कलर. की जसं की मी आता बॅकग्राऊंड घेतो, इथे कलर, आता कोणता कलर आलेला आहे, ब्ल्यू कलर, तर आपल्याला चेंज करायचं, इथे क्लिक करायचं, आता रेड कलर घेतला. मग पूर्णच्या पूर्ण पेज तुमचं कोणत्या कलरमध्ये झालेली ते आता रेड कलरमध्ये. मग कोणकोणत्या गोष्टी घेऊ शकता बॅकग्राऊंडमध्ये, जसं शेपमध्ये घेऊ शकता तसं तुम्ही याच्यामध्ये सुद्धा कलर घेऊ शकता, ग्रेडियंट घेऊ शकता. ग्रेडियंट म्हणजे काय, दोन कलरचं मिक्सिंग म्हणजे ग्रेडियंट. आलं लक्षात. मग कोणते दोन कलर तुम्हाला मिक्स करायचे असेल तर ग्रेडियंटमध्ये जायचं, एक रंग निवडायचा येलो कलर आणि दुसरा रंग निवडायचा आहे लाल. रेड आणि येलो आणि रेड या दोन कलर मिळून इथे मिक्सिंग झालेली आहे तो कलर. मग लेआउट तुम्हाला बघा, राईट टू लेफ्ट आहे, मिरर आहे, त्यानंतर ओनली राईट आहे, ओनली लेफ्ट आहे, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन लेआउटमध्ये तुम्हाला इथे दिसायला मिळेल. त्यानंतर ग्रेडियंट नंतर घेऊया आपण हॅचिंग. अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसतील बघा. आता याच्यामध्ये फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंडचा तुम्हाला उल्लेख कळेल. जसं की फॉर एक्झाम्पल मी आता इथे एक पॅटर्न घेतलेला आहे. हा पॅटर्न बघा, याच्यावरती बॅकग्राऊंड कलर कोणता आहे, व्हाईट, आणि रेषा कशाच्या आहेत, रेड कलरमध्ये. म्हणजे बॅकग्राऊंड कलरमध्ये व्हाईट आहे आणि फोरग्राऊंड कलरमध्ये रेड आहे, त्याला म्हणायचं फोरग्राऊंड. पाठीमागचा कलर व्हाईट आणि ज्या रेषा काढलेल्या आहेत त्याला म्हणायचं आहे फोरग्राऊंड. मग तुम्हाला कोणता कलर घ्यायचा आहे तो कलर तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर बॅकग्राऊंड हॅचिंग नंतर येतं बीट मॅप. तुम्हाला असं वाटलं मला एखादी इमेज हवी आहे पाठीमागे, ती इमेज घ्यायची असेल तर भरपूर काही इमेज अवेलेबल याच्यामध्ये. ज्या इमेज घ्यायच्या आहे त्या इमेज तुम्ही याच्या साहाय्याने घेऊ शकता आहे. अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड इथे घेऊ शकता. त्यानंतरचा ऑप्शन येतं कॉलम. तुम्ही टाईप केलेली माहिती, फॉर एक्झाम्पल इथे मी टाईप केलेलं आहे, त्याची साईज कमी करतोय मी. आदर्श कम्प्युटर देऊळगाव राजा, Ctrl+C. अशा प्रकारची टाईप केलेली माहिती आहे. ही टाईप केलेली माहिती मी सिलेक्ट करतोय
आणि इथं कॉलम दिलेले बघा, 1 कॉलम, 2 कॉलम, 3 कॉलम. तयार केलेली माहिती मला ती किती विभागात किती कॉलममध्ये डिवाइड करायची आहे, त्यासाठी आपल्याला या ऑप्शनचा उपयोग होतो. आहे लेफ्ट साईड मोठी, राईट साईड छोटी, त्यानंतर राईट साईड मोठी, लेफ्ट साईड छोटी. अशा प्रकारे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बुकमध्ये पाहिलं असेल तुम्ही भरपूर वेळेस की 2-2, 3-3 कॉलममध्ये माहिती असतात, कविता असतात, रायटिंग असतं, रायटिंगवर. तर ते जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल वेगवेगळ्या एका कॉलममध्ये, म्हणजे सर्व एकाच ठिकाणी येईल, एकाच पेजवरती ते डिवाइड करायचं 2 कॉलम 3 कॉलम, तर या साहाय्याने तुम्ही ते डिवाइड करू शकता. त्यानंतर येतं हेडर आणि फुटर. हेडर जर पेजच्या वरच्या भागात तुम्हाला हेडर घ्यायचं असेल तर ते क्लिक करायचं. कुठल्या स्वरूपाचं हेडर पाहिजे असेल तर हेडरवर क्लिक केलं की तुम्हाला बघा इथे क्लिक केल्यानंतर एक बघा एक लाईन येते आणि लाईनच्या वरती क्लिकिंग येते. हेडर म्हणजे काय की प्रत्येक पेजवर एखादं बुक असेल त्याचं पब्लिकेशनचं नाव असेल बघा, तुम्ही बुक ओपन करा, त्याच्यावरती नवनीत पब्लिकेशन वा सगळे याच्यावरती नवनीत पब्लिकेशन, प्रत्येक वेळेस टाईप करत बस नवनीत पब्लिकेशन आता टाईप करत बसणार प्रत्येक पेजवरती. जर तुम्हाला ते पाहिजे असेल हेडरमध्ये, हेडर म्हणजे तुमची मार्जिन सोडून तुम्हाला टाईप करण्याची अनुमती देत असेल तर त्याला म्हणायचं हेडर. फॉर एक्झाम्पल आता मी माझं ACC लोगो टाकला, ACI डे राजा. आता जेवढे पेज आहे 5, 50, 100 पेज असेल त्याच्यावर क्लिक केलं की ACI डे राजा तुम्हाला सगळे पेजवर येईल. कंट्रोल C कंट्रोल V. बघा पहिलं पेज मी टाकलं कुठे हेडर ACI पहिल्या पेजवर, दुसऱ्या पेजवर यायची काही गरज आहे का? पण हेडर एक ऑप्शन असा आहे की ते एका ठिकाणी जर अप्लाय केलं तर सर्व पेजला येईल. आलं लक्षात? हेडर म्हटल्यावर पेजच्या वर जसं डोक्याचं हेड वरती असतं ना तसं पेजचं हेड वरती असतं. कुठे? टॉप मार्जिनमध्ये. मग टॉप मार्जिनमध्ये तुम्हाला एखादा शब्द टाकायचा असेल, तुमचं लोगो असेल, पब्लिकेशन नाव असेल, ते घेण्यासाठी तुम्हाला इथे हेडरचा उपयोग केला जातो. मग इथं ऑप्शन येतं ऑल पेज. सर्वच पेजवर घ्यायचं आहे का तुम्हाला ते हेडर, का फक्त फर्स्ट पेजला घ्यायचं आहे, लेफ्ट अँड राईट पेजला घ्यायचं आहे, राईट अँड लेफ्ट पेजला घ्यायचं. पर्टिक्युलर जर तुम्हाला असं वाटत असेल की पर्टिक्युलर पेजेसला घ्यायचं ते सुद्धा फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर आपण ऑल पेज करूया. मग सर्व पेजवरती ते येणार ते हेडर येणार आहे. सेम तशीच पद्धत आहे फुटरची. जर तुम्हाला असं वाटलं की हेडर नको आहे हेडिंग साईडला, फुटर साईडला पाहिजे, प्रिंटरचं जे प्रिंटिंग करतात ना लोक त्यांचं नाव असतं खाली, श्री प्रिंटर, साई प्रिंटर, समर्थ प्रिंटर, ज्यांना पब्लिकेशन केलं त्याचं नाव, ऑथरचं नाव, लेखकाचं नाव असं खाली येतं सगळं शेवटी. ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कशामध्ये जावं लागेल, फुटरमध्ये जावं लागेल. फुटरमध्ये गेलात की मग कुठल्या प्रकारचं फुटर घ्यायचं आहे त्याची सिलेक्ट करा. बघा इथे तुम्ही खाली जर क्लिक केलं पेजच्या तर एक लाईन आली असेल फुटरची आहे. आता इथं समजा मी टाकलं श्री प्रिंटर्स, हे पब्लिकेशन मी जे बुक छापलेलं आहे ते कोणी प्रिंटिंग केलेलं आहे, श्री प्रिंटर्स जालना. ओके, श्री प्रिंटर जालना. आता बघा मी एका पेजवर टाकलं, आता बाकीच्या सर्वच पेजवरती आलं असेल श्री प्रिंटर जालना, श्री प्रिंटर जालना. जेवढे पेज मी टाईप केलेले सर्व पेजवर श्री प्रिंटर जालना. की जो भाग तुम्ही टायपिंगसाठी वापरू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही हेडर आणि फुटर वापरू शकता. फक्त एवढं आहे, हेडर म्हणजे पेजच्या वरच्या बाजूला येईल आणि फुटर म्हटलं पेजच्या खालच्या बाजूला. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही हेडर फुटर इथे वापरू शकता. हे तुम्हाला कशामध्ये मिळेल, पेज नावाच्या ऑप्शनमध्ये. कळलं का? हे पेज नावाचं ऑप्शन आहे तुम्हाला राईट साईड बारमध्ये आणि वरती आहे प्रॉपर्टीज. मग अशा प्रकारचे 2 ऑप्शन आपण इथे शिकलेलो. एक आहे प्रॉपर्टीज आणि दुसरा आहे पेज. धन्यवाद.